व्यवहारी वकिलाशी बोलणं झालंय माझं. तो म्हणाला की परवा काय ते बघूया. कोर्टात गेल्याशिवाय काय कळणार नाही. होईल सगळं ठीक, तू नको टेन्शन घेऊस. कसं होणार आहे? अरे त्या व्यवहारीशी बोलल्यावर कळतंय की नाहीये तो बरा वकील. म्हणजे पैसे लागतात रे, चांगला वकील करण्यासाठी पैसे लागतात आणि अशा केसमध्ये चांगलाच वकील असावा. मी त्या बाकीच्या मुलांच्या वडिलांशी पण बोललो. खूप श्रीमंत वाटले रे ते, पण त्यांना कसली काळजी सुद्धा नव्हती. खूप मोठ्या ओळखी आहेत म्हणे. तेच तर आहे ना, सगळा खेळ पैशाचा आहे दादा, आणि तेच तर नाही आहेत आपल्याकडे. माझी ना इतकी चिडचिड होतीये ना आता. या नालायकाला पण आत्ताच हे सगळं करायचं होतं. नाही मी म्हणतो करायचंच काय करायचं आता मी. अभि शांत हो. हे बघ, चिडचिड करून काही होणार नाहीये. तू चल चल आज चल बघूया आपण. चल. गेलंच पाहिजे, गेलंच पाहिजे, पाटकर घर सोडून गेलेच पाहिजे, गेलंच पाहिजे, गेलंच पाहिजे, पाटकर घर सोडून गेलेच पाहिजे, गेलंच पाहिजे, गेलंच पाहिजे, पाटकर घर सोडून गेलेच पाहिजे, गेलंच पाहिजे, गेलंच पाहिजे, पाटकर घर सोडून गेलेच पाहिजे, गेलंच पाहिजे, गेलंच पाहिजे. पाटकर घर सोडून गेलेच पाहिजे. काय चाललंय? हा काय प्रकार आहे सगळं? आत्ताच्या आता हे घर खाली करा. असली खाण आम्हाला इथे नको आहे. गेलंच पाहिजे, गेलंच पाहिजे, पाटकर घर सोडून गेलेच पाहिजे, गेलंच पाहिजे, गेलंच पाहिजे. पाटकर घर सोडून गेलेच पाहिजे. ए घर खाली करा म्हणजे काय संबंध? हो, सगळ्यांना काय सारखं सांगत नाही बसणार. मुकाट्याने हे घर खाली करा. अभि, राजन, अरे काय चाललंय? हा? हो, प्रत्येकाला मी वेगवेगळं नाही सांगणार. मुकाट्याने हे घर खाली करा. तुमच्यासारखी माणसं आम्हाला आमच्या आजूबाजूला सुद्धा नको आहेत. ए आमच्यासारखी माणसं म्हणजे अविकली माणसं म्हणजे काय? अभि म्हणजे काय? काय बोलतो आमच्यासारखी माणसं? काय काय प्रॉब्लेम आहे तुझा? हा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम आहे. चला, म्हणजे माझ्या बोलण्याचा चांगलाच परिणाम झाला. अहो, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुमच्या मुलाला अंमली पदार्थाच्या केसमध्ये अटक झाली आहे. हे संस्कार केले तुम्ही. स्वतःला बाप तरी कशाला म्हणून घेतोयस रे? हे तोंड सांभाळून बोल, नाही तर काय करतेस अगं तू? काय तुम्ही सगळे इकडे काय करताय? काय काय हे सगळं? हो, आताच्या आता हे घर खाली करा. उद्या तुमच्या मुलामुळे आमची पोरं बिघडतील. नाहीतर काय, त्या प्रथमच्या संगतीमुळे ना आमची पोरं बिघडतील आणि आमच्या दारामध्ये पोलीस येतील. यांना ना खरंच घराबाहेरच काढलं पाहिजे. आणि असली घाण इथं नकोच आहे. हे बघा, शांत व्हा तुम्ही. राणे काकू, शांत व्हा ना तुम्ही. हो, तुमचं ऐकायला आलो नाही इथे. घर खाली करा, नाहीतर नाही तर काय करशील रे? अरे शांत हो, काय शांत हो? तुम्ही कोण आहात बाहेर काढणारे? हा असा ऐकणार नाही. त्याच्या तोंडाला ना काळच फासायला हवं.
नाही नाही हो, हे कसं शक्य आहे? असं शक्य आहे म्हणजे काय? रिपोर्ट्स काय खोटं सांगतायत का? अहो, पण आपला प्रथम तो किती लहान आहे होतो, तो हे असं सगळं करूच शकत नाही. मला तर वाटतं हे सगळं ते वाईट संगतीचाच परिणाम असणार आहे. आता हे सगळं काय बोलून उपयोग आहे का? आधीच लोक बोलत होते, त्यात आता सिद्ध झालं, पुराव्यासकट सिद्ध झालं. आता अजून नाचक किंवा मला नाही परवा त्याची, पण मला आपल्या अनुची खूप काळजी वाटते. अहो, खूप काळजी वाटते तिची. आता तो अविनाश या सगळ्याचं खापर तिच्यावर फोडून मोकळा होणार. क्लास माणूस आहे तो. सायको सायको आहे, वेडा आहे, एक नंबरचा वेड हा. जर काही बरं वाईट झालं ना तर कुठल्याही थराला जाईल तो. हो, आपली अनु, मला अनुची खूप काळजी वाटते. हो, मलाही. बिचारी आमची अनुताई, आता कसं होईल तिचं? अविनाश तिला आता घराबाहेर काढेल का? डायरेक्ट घटस्फोट देईल? हा, का घटस्फोट देऊन घराबाहेर काढेल? बिचारी. काय केलं हे? काय केलं हे? वेळ लागलाय का तुम्हाला सुनील दादा? आम्हाला प्रश्न विचारण्याआधी तुमच्या घरात काय चाललंय ते बघा. अंमली पदार्थाच्या गुन्ह्याखाली तुमच्या मुलाला अटक झाली आहे. हे प्रकरण साधं नाहीये. हा माणूस ना याच लायकीचा आहे. दादा बस. आता एक अक्षर देखील माझ्या नवऱ्याच्या विरोधात बोललात ना तर गाठ माझ्याशी आहे. मग तुम्ही आहात आणि मी आहे. इकडे माझ्या घरात येऊन, माझ्या अंगणात येऊन माझ्या नवऱ्याला काळं भासणारे तुम्ही कोण आहात? घोळका करून आलात, आरडाओरडा करत, घर सोडा घर सोडा. आम्हाला घर सोडायला सांगणारे तुम्ही कोण आहात? ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या सासूबाईंशी बोलत होता, अरे रावी करत होता, कोण आहात तुम्ही त्यांच्याशी असं बोलणारे? आहात कोण? कानावर जे पडलं, डोळ्यांना जे दिसलं, त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही असे वागलात? हा सुनील दादा, साधी माणूस की नाहीये तुम्हाला? माणूस की जाऊ दे, साधा शेजार धर्म नाहीये. तुमची भीती अगदी समजू शकते मी. तुम्हाला असं वाटतंय की माझ्यामुळे, माझ्या मुलामुळे, आमच्या घरातल्यांमुळे तुमची मुलं बिघडतायत. पण एकदा आम्हाला विचारावंसं नाही का वाटलं तुम्हाला? अगं विचारून काय होणार आहे? तर तुझ्या मुलाचे रिपोर्ट आहेत ना पॉझिटिव्ह आलेत, आणि हे ना सगळ्या जगाला माहिती आहे. त्यामुळे तुझी ही नाटकं आहेत ना बंद कर. नाटकं? राणी काकू, हे तुम्ही म्हणता आम्ही नाटकं करतोय? इतकी वर्ष ओळखताना आम्हाला, आमच्या आजूबाजूला राहता तुम्ही, शेजारी म्हणतो ना आपण एकमेकांना. काय हो सुनील दादा, आमच्यामुळे त्रास होतो तुम्हाला? इतका त्रास होतो?
2 वर्षांपूर्वी तुमच्या आईला पॅरालिसिसचा अटॅक आला होता, तेव्हा तुमच्याबरोबर कोणी आलं नाही. हॉस्पिटलमध्ये रात्रभर तुमच्याबरोबर जो उभा होता, तुम्हाला पैशांची मदत केली, तो माणूस कोण होता? माझा नवरा. हा, अविनाश पाटकर होता. होता की नाही? त्यावर कोणी आलं का तुम्हाला मदत करायला? काय दिनेश भाऊजी, तुमच्या मुलाला जॉब नव्हता, कोणीही तुम्हाला मदत केली नाही, तेव्हा तुम्ही फोन करून सांगितलं यांना. त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितल्या क्षणी त्याला जॉब मिळाला. सविताताई, तुमच्या सासूबाई जेव्हा वारल्या तेव्हा तुम्ही आला होता यांच्याकडे, पैशांची मदत हवी होती, काही विचार न करता त्यांनी तुम्हाला पैसे दिले. ही सगळी मदत कोणी केली? माझ्या नवऱ्याने केली, अविनाश पाटकरने केली. तेव्हा नाही वाटलं तुम्हाला, अरे ह्यांच्याकडनं मदत का घ्यावी, ही तर वाईट माणसं आहेत? नाही वाटलं तेव्हा तुम्हाला काही? हे बघा, आम्ही केलेली मदत बोलून दाखवायची नाहीये मला, पण हे सगळं करताना जरा विचार करायचा होता. वाईट फक्त एका गोष्टीचं वाटतंय की बाहेरच्यांचं ऐकून त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही माझ्या नवऱ्याशी असं वागलात. तुम्हाला कळतंय दादा तुम्ही काय केलंय? त्या माणसाला किती त्रास झाला असेल या सगळ्याचा. शेजार धर्म तर सोडा, साधी माणुसकी दाखवली नाही तुम्ही. त्यामुळे आमच्या संस्कारांवर बोलण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाहीये. आणि राहिला प्रश्न माझ्या प्रथमचा, तर तो निर्दोष आहे हे लवकरात लवकर सिद्ध करेन. काय निघा आता. निघा. अहो, लांबो. ही नसती नाटकं करू नकोस, कळलं ना? आता काही सासूतपणाचा आव आणते ना, नको नाटकं करूस. चालते हो. मी काय केलं? हॅलो अविनाश, काय झालं? तुझा व्हिडिओ बघितला मी. लोकांनी तुझ्या तोंडाला काळं फासलंय. काय? अरे बघ की, सगळीकडे व्हायरल झालाय व्हिडिओ. काय झालंय अभि? अभि काय झाले? कोणाचा फोन होता? बाहेर जे काही घडलंय ना, ते कुठल्या तरी अतिशहाण्याने रेकॉर्ड केलं, इंटरनेटवर टाकलं. काय? ते सगळं व्हायरल झालंय आता. कुठे तोंड दाखवायच्या लायकीचं राहिलो नाही. झालं ना? झालं ना तुझा आत्मा शांत? काय? काय 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 उगाच नाटक करू नकोस. तू घरात आल्यापासून आमच्या घराचं वाटोळं झालंय. आमची अब्रू वेश्यावर टाकलीस तू.
आणि आता स्वतः आई म्हणून येण्याच्या लायकीची नाहीयेस तू. आई गप्प बस. अगं काय बोलतेस तू? आता बाहेर सगळ्यांना गप्प कोणी केलं? अनुवहिनीनेच केलं ना? हं? काय उपकार नाही केले तिनं. आई असं काय बोलताय तुम्ही? या सगळ्यात बिचाऱ्या अनुचा काय दोष आहे? आणि जरी दोष असेल तरी आपण सगळ्यांनी समजून घ्यायला हवं ना, तिला नका वागू आई असं. असा राग नका करू तिचा. ए मला शहाणपणा शिकू नकोस. थोबाड बंद कर तुझं, ना तर हिच्या सकट तुला पण बरोबर शिक्षा देईन मी. आई बास झालं. अरे बघ कशी बोलते. जास्त लाड केलं म्हणून डोक्यात चढलीस काय तू? आता प्रथमला कसं सोडवायचं याचा विचार करायला हवाय आपण. बरोबरच आहे. आता प्रथमला कसं सोडवायचं याकडे आपण लक्ष द्यायला हवं, कारण पुढच्या 48 तासामध्ये प्रथम मला इथे या घरात हवाय. पुढच्या 48 तासात जर तो नाही आला ना, बॅग भरायची आणि चालतं व्हायचं या घरातून. आई तुम्ही आईच तुम्ही आई सर सर. दादा वहिनीला दोष देणं बंद कर. या सिच्युएशन मध्ये कसा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो याचा विचार कर. त्यात तुझी एनर्जी वाया घालव. निदान उपयोग तरी होईल त्याचा. मी माझा प्रथम कसा आहे रे. माझ्या प्रथमला घरी आण रे. त्याला लवकर घरी आण रे. मला त्याला बघायचं आहे रे. ए आई आपण प्रयत्न करतोय, पण त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही. असं नको बोलू रे. आई आई प्लीज रडू नकोस. प्लीज स्वतःला सावर. तूच म्हणलीस ना मला आपल्याकडे वेळ फार कमी आहे, मग असं रडून आपण वेळ वाया घालवायचा आहे का? नाही नाही नाही, आता मी रडणार नाहीये पिहू. एक एक क्षण महत्वाचा आहे. आई तू काही विचार केलायस का आपण काय करू शकतो याचा? ती अदिती ताई म्हणाली तसं तिच्या चॅनलवर जाऊन बोलतेस का तू? पिहू ते तर बोलायचंच आहे, पण त्यासाठी पुरावे गोळा करावे लागतील. पण ते कसं? रिपोर्ट्स तर कधीच आलेत ना. ते चुकीचे आहेत ग पिहू. खात्री आहे माझी. आई तसं असेल तर आपल्याला त्या लॅबमध्ये जाऊन बघावं लागेल. पण लॅबचा ॲड्रेस पिहू पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा मी रिपोर्ट्स वाचले ना तेव्हा त्याच्यावरचं नाव वाचलं होतं मी. काय होतं? साबळे पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, अंधेरी ईस्ट की वेस्ट मला माहित नाही, पण अंधेरी साबळे. बस एवढं इनफ आहे. मी लगेच नाव इंटरनेटवर टाकते म्हणजे आपल्याला पत्ता मिळून जाईल. खरंच? हो चालेल. मग प्रत्यक्ष जाऊन बघूया ना. पूर्ण दिवस लॅब चालू असेल ना? हो. पण आई प्लीज यातला आत्ता कोणाला काही सांगू नकोस. आपल्या घरच्यांना पण नाही. अगं पिहू आई प्लीज प्लीज माझं ऐक. माझा काकूवर अजूनही संशय आहे. प्लीज आत्ता कोणाला काही नको सांगायला. बरं ठीक आहे, नाही सांगत. तू पटकन तो ऍड्रेस शोधून काढ. तेव्हापर्यंत मी स्वयंपाकाच्या तयारीला लागते. सगळ्यांना भुका लागल्या असते. आई
तुला सगळ्यांच्या भुकेची पडले, पण काल रात्रीपासून तुझ्या पोटात काहीच नाहीये. त्याचं भान तरी आहे का तुला? तिकडे माझं बाळ उपाशी असताना मला कशी भूक लागेल? तुला माहिती आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा न्यूजपेपरमध्ये पोळी आणि भाजी, कोरडी पोळी भाजी असं त्याची गुंडाळी करून त्याच्या हातात दिली. मी तिकडे उभी होते पिहू. प्रथमने ती उघडली आणि असं माझ्याकडे बघितलं. माझं बाळ उपाशी असताना माझ्या पोटात कसं जाईल घास? कसं जाईल अन्न? मला कशी भूक लागेल? त्याचा केविलवाणा चेहरा अजूनही माझ्या नजरेसमोरून जात नाही पिहू. प्रथम, मी बर्गर आणि पिझ्झा मागवलाय. माझे बाबा घेऊन येतीलच. जे दिले ते गप्पपणे खा. सुधारगृहात गेल्यावर कळेल तुम्हाला. खा गपचूप. हॅलो निरंजन, आता बोल. फायनली आपल्याला हवं तसं घडतंय. आता काहीच तासात अनुची फायनल वरात निघेल. तसं झालं ना ताई, तर मोठं सेलिब्रेशन करू आपण. डॅन, तुला माझ्याकडून पार्टी. पण ताई तू सावध राहा. त्या अनुचा आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहिला तर ती आत्ता काही गप्प बसणार नाही. त्यामुळे तिच्यावर लक्ष ठेव. करेक्ट आहे तुझं. आतापर्यंत तिच्यातली सो कॉल्ड आई जागी झाली असणार. बरोबर बोलतोस तू. ती काही शांत नाही बसणार. ती काही ना काहीतरी प्रयत्न नक्की करेल. नाही पण डोंट वरी निरंजन, मी तिच्याकडे लक्ष दे. तू इथलं काहीच टेन्शन घेऊ नको. ओके बाय. तू कितीही प्रयत्न करा ना, पण आता तुझी सुटका नाही. मी ती होऊच देणार नाही.